एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे लेटेस्ट क्वेश्चन पेपर्स, सगळ्या यूजफुल व्हिडिओज, त्याचप्रमाणे अपडेट्स आणि ड्रॉइंगची रिझल्ट डेट हे सगळी इन्फॉर्मेशन पाहायची असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला खाली लगेच पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे मी जसजसे नवीन व्हिडिओ टाकत राहील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। या व्हिडिओमध्ये आपण इंटरमिजिएट एक्झामचा तिसरा पेपर संकल्पचित्र नक्षीकाम म्हणजेच डिझाइनचा पेपर पाहणार आहोत। हा अतिशय लेटेस्ट असा क्वेश्चन पेपर आहे। हा पेपर तुम्ही करून जायचा आहे। इंग्लिशमधून आणि मराठीमधून दिला जातो। हिंदी मीडियम आणि उर्दू मीडियम ह्या मुलांसाठी देखील त्यांच्या लँग्वेजमध्ये पेपर तयार केलेला असतो। आता पहा, डिझाइन पेपर्सच्या मी खूप व्हिडिओ डिझाइनचे एक्झाम्पल्स भरपूर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। पेपरचं टाईम मॅनेजमेंट नेमके कसं करायचं हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण जर तुम्ही पेपर अर्धवट ठेवला, पेपर जर तुमचा कंप्लीट झाला नाही तर तुम्हाला परीक्षेला फेल केलं जातं। त्यामुळे पेपर तुमचा हा वेळेतच पूर्ण झाला पाहिजे। तुम्हाला खूप सारे विषय आत्तापर्यंत येऊन गेले आहेत। त्यापैकी काही विषय मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या प्रकारचे विषय तुम्हाला येऊन गेले। हातपंखा येऊन गेला आहे, कापड, पतंग, हातरुमाल, टीव्ही कव्हर, उशीचा भ्र, आकाशकंदील, फरशी, टी शर्ट, गालिचा या प्रकारचे विषय तुम्हाला येऊन गेले आहेत। तुम्ही कोणते कलर्स यामध्ये यूज करू शकता तर तुमच्याकडे असणारे सगळे उपलब्ध कलर तुम्ही यूज करू शकता। त्यामध्ये वॉटर कलर्स आहे, क्रेयॉन्स आहे, वॅक्स क्रेयॉन्स आहेत, कलरफुल पेन्सिल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या इंक असतील ते इंक आहेत। तुम्हाला जे कलर्स तुम्ही यूज करायचे आहेत ते तुम्ही कलर्स यूज करू शकता। फक्त कलर्स यूज करताना व्यवस्थित पद्धतीने कलरिंग करायचं आहे। चित्राच्या बाहेर कलरिंग जाऊ द्यायचं नाही। स्केचिंग व्यवस्थित काढायचं आहे, ड्रॉइंग व्यवस्थित काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला ए ग्रेड 100% मिळणार आहे। त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं असं आहे की 10thला एक्स्ट्रा मार्क नेमके किती मिळतात ही देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्यामुळे ती जाऊन नक्की पहा। डिटेल व्हिडिओ आहे नेमकी ABCD ग्रेडला तुम्हाला किती एक्स्ट्रा मार्क्स मिळणार आहेत बोर्ड एक्झामला ते मी माझ्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे आत्तापर्यंत मुलांना ज्या काही शंका होत्या त्या सगळ्या शंकांचं निरसन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर वेळ नसेल तरी फास्ट स्पीड करून माझ्या सगळ्या व्हिडिओज तुम्ही पाहू शकता फास्ट स्पीडने, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळा ड्रॉइंगचा हा जो विषय आहे इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीचा तो कळणार आहे आणि ए ग्रेड मिळवायला तुम्हाला सोपं जाणार आहे। आता पहा, पेपर 2 लँग्वेजमधून दिलेला आहे, इंग्लिशमधून दिलेला आहे आणि खाली पेपर मराठीतून दिलेला आहे। इंग्लिशमधून मी तुम्हाला फक्त इथे सब्जेक्ट जे दिलेले आहेत ते सांगते। बघा, तुम्हाला 20 सेंटीमीटरचा ट्रायंगल काढायला सांगितलेला आहे। इक्वेटोरियल ट्रायंगल काढायला सांगितलेला आहे 20 सेंटीमीटरचा आणि त्याच्यामध्ये ब्युटिफुल डिझाइन फॉर गर्ल्स इयरिंग्स विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स। खालचे एलिमेंट्स वापरून तुम्हाला मुलींचं जे आहे ते कानातले काढायला सांगितले आहेत, म्हणजे कानातले डूल काढायला सांगितले आहेत। अनइक्वल शेप्स ऑफ लीव्स अँड फ्लावर्स, त्यानंतर बर्ड्स अँड बटरफ्लायज, रिदमिक लाईन्स असं वापरून तुम्हाला काढायला सांगितलं आहे। इंग्लिश मीडियमच्या मुलांनी इथे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ती सगळी वाचून घ्यायची आहे। कोणते कलर्स यूज करू शकता ते देखील या ठिकाणी सांगितलं आहे। मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे मराठीमधून, व्यवस्थित मी तुम्हाला सगळा पेपर समजावून सांगणार आहे। आता पहा, सुरुवातीला त्यांनी परीक्षार्थीसाठी तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत। 1 नंबरला अशी सूचना आहे की रेखाटनासाठी भौमितिक साधने किंवा यांत्रिक साधनांचा उपयोग करता येईल। पहा, जॉमेट्रीचा पेपर सोडून बाकीच्या पेपरला तुम्हाला जॉमेट्रिकल मटेरियल वापरता येत नाही, पण या पेपरला तुम्हाला जॉमेट्रिक मटेरियल यूज करता येतं, हे त्यांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे। 2 नंबरला रंगकाम करताना नीटनेटकेपणा व काटेकोरपणास महत्त्व दिले जाईल। पहा, एलिमेंटरीच्या वरची एक्झाम ही इंटरमिजिएट आहे, त्याच्यामुळे तुमचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडायचं आहे आणि
कलरिंग करताना अतिशय नीटनेटकेपणा आणि काटेकोरपणा करून व्यवस्थित कलरिंग सगळं आणि ड्रॉइंग पूर्ण करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ए ग्रेड मिळणार आहे. त्यानंतर पहा 3 नंबरला असं दिलं आहे की चित्रात सर्जनशीलता, कल्पकता आणि नाविन्यपूर्ण सौंदर्य निर्मिती अपेक्षित आहे. पहा, चित्रामध्ये तुम्हाला आयडियाज वापरायच्या आहेत. तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही चित्राची निर्मिती करायची आहे आणि परीक्षकांना काहीतरी नवीन पाहायला तुमच्या चित्रातून मिळणार आहे, अशा पद्धतीने ते चित्र काढायचं आहे, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला आता काय सांगितलं आहे, तर 20 सेंटीमीटर बाजूचा असलेला समभुज त्रिकोण काढा. समभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत, असा 20 सेंटीमीटरचा, म्हणजे बघा मोठा ट्रायंगल असणार आहे आणि तो तुम्ही काढायचा आहे. या त्रिकोणाकृती आकारात मुलींच्या कानातील डूलसाठी संकल्पचित्र तयार करा. संकल्पचित्रासाठी खालील घटकांचा उपयोग करा. बघा, मुलींच्या कानामध्ये जे डूल असतात ते आपल्याला ह्या 20 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोणामध्ये काढून दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये डिझाईन काढायचं आहे. तर यामध्ये काय काय काढता येणार आहे? अ मध्ये दिलं आहे असमान आकाराची पाने आणि फुले. झाडांची पाने, फुले आकाराची काढायची आहेत, असमान आकाराची काढायची आहेत. त्याचप्रमाणे पक्षी आणि फुलपाखरे काढायचे आहेत. लयबद्ध रेषा काढायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की वरील जे हे काही घटक आहेत, ही जी डिझाईन तुम्ही काढणार आहात ती समांगी किंवा विषमांगी पद्धतीने संकल्पना रचना तयार करून तुमच्या आवडीच्या आणि सुयोग्य रंगात रंगवा आणि एक नाविन्यपूर्ण सौंदर्याकृती म्हणजे डिझाईन तयार करा, असं इथे सांगितलेलं आहे. तेव्हा पहा, तुम्हाला जर समअंगी दोन्ही बाजू सारख्या किंवा विषमांगी म्हणजे दोन्ही बाजू सारख्या नाहीत, फ्री स्टाईलने असं चित्र काढायचं असेल, आता समअंगी काढायचं असेल तर तुम्ही ट्रेसिंग पेपर यूज करू शकता. तो तुम्ही स्वतःबरोबर घेऊन जा, कारण सेंटरवरती ट्रेस पेपर तुम्हाला दिला जाणार नाही, तुम्ही घरूनच घेऊन जा. प्रॅक्टिस केली नसेल तर ट्रेसिंग पेपर कसा वापरतात याचे देखील व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. माझ्या व्हिडिओज खास एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या मुलांसाठीच तयार केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्या नक्की पहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे. वरील घटकांची समांगी आणि विषमांगी पद्धतीने संकल्परचना तुम्ही करायची आहे आणि ट्रेसिंग पेपरचा वापर तुम्ही करू शकता आणि डिझाईन तुम्ही काढायचं आहे. आता तुम्हाला असं सांगितलं आहे की तुम्ही सूचित रंग माध्यम कोणतं वापरू शकता. तर पहा, या ठिकाणी आत्तापर्यंत एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट दोन्ही एक्झामसाठी तुम्ही वॉटर कलर्स, कलरफुल पेन्सिल्स, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल, वेगवेगळ्या रंगातील इंक, परिसरातील उपलब्ध रंग, असे तुम्हाला जे आवडीचे रंग आहेत किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध कलर्स आहेत ते सगळे तुम्ही वापरू शकता. आता या ठिकाणी स्पष्ट असं दिलं आहे की रंग माध्यमाचा प्रत्येकी स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रितपणे आपल्या आवडीनुसार उपयोग करता येईल. पहा, तुम्ही हे ड्रॉइंग काढताना जर तुम्हाला असं वाटलं की नाही, मी हे क्रेयॉन्सने कंप्लीट करणार आहे ड्रॉइंग सगळं, तर तुम्ही एक कलर वापरून देखील करू शकता. किंवा तुम्हाला असं जर वाटलं की मी वॉटर कलरनेच हे कंप्लीट करणार आहे जे ड्रॉइंग आहे डिझाईनचं, तर तुम्ही ते करू शकता. किंवा काही मुलांना असं वाटेल की नाही, मी एका वेळेला 2-3 कलर्स वापरीन वेगवेगळ्या प्रकारचे, तर तुम्ही ते देखील करू शकता. तुम्ही कलर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे तसे वापरू शकता, डिझाईन हवी तशी काढू शकता. पण 20 सेंटीमीटर तुम्हाला सांगितलं आहे समभुज, तर तुम्ही तेच माप घेऊन ते काढायचं आहे. तिथे तुम्ही मनाने स्वतःचं काहीही करायचं नाही. चित्रामधले कलर फ्रेश द्यायचे आहेत, उठावदार चित्र वाटलं पाहिजे. नाहीतर काय होतं, सगळ्या मुलांचे जर काही कलर्स बघितले काही मुलांचे, तर ते इतके काळपट कलर देतात, चित्राला उठावपणा येत नाही. त्यामुळे कलर देताना असे व्यवस्थित कलर बाहेर जाऊ द्यायचा नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कलर द्यायचा. मी माझ्या व्हिडिओजमध्ये इझी ड्रॉइंग डिझाईनचे कसे काढायचे आहेत ते सगळं मी त्याच्यामध्ये दाखवलं आहे. खूप एक्झाम्पल्स दाखवले आहेत, त्यामुळे त्या व्हिडिओज तुम्ही जाऊन नक्की पहा. वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून पहा, पण तुम्ही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सगळं कळणार आहे. तर इथे खाली बघा 2 नंबरला मी जे मगाशी सांगितलं तेच लिहिलं आहे की आवश्यक वाटल्यास ट्रेसिंग कागदाचा उपयोग करता येईल किंवा पोत निर्मिती करता येईल. तुम्हाला काही शिक्के वगैरे करायचे असतील तर ते तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकता किंवा
तुम्हाला ट्रेसिंग पेपर जर करायचा असेल यूज तर तुम्ही तो करू शकता, पण ट्रेसिंग पेपर एकदा तुम्ही घरी वापरून पाहणं फार गरजेचं आहे. नाहीतर तिथे एक्झामला गेल्यानंतर ट्रेसिंग पेपर घेऊन जाणार आणि अचानक तिथे काढायला चालू करणार तर ते जमणार नाही. त्यामुळे ही सगळी प्रॅक्टिस जी आहे ती घरीच करायची आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सगळ्या व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि हाईपचं बटन देखील दाबा, त्याने मला लाईकच मिळणार आहे. धन्यवाद.